विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी या महाविद्यालयातर्फे इतिहास विभागातर्फे आयोजित केलेल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या राष्ट्रीय चर्चासत्र मालिकेमध्ये मी आज लोकनेते पंजाबराव देशमुख या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वप्रथम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांचे मी आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या परंतु चर्चेमध्ये काहीशा मागे पडलेल्या एका लोकनेत्याचा परिचय, त्याच्या कार्याचा परिचय आणि महत्त्व समजावून सांगण्याची संधी मला या चर्चासत्राच्या निमित्ताने दिलेली आहे. त्याबद्दल मी डॉक्टर कदम यांचे आभार मानतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव बहुतेकांनी ऐकलेलं असतं, परंतु पंजाबराव देशमुख हे नेमके कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि इतिहासामध्ये त्यांचं नाव का महत्त्वाचं आहे याबद्दल फारशी माहिती विदर्भाबाहेरच्या लोकांना नसते. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल लोकनेते हे विशेषण आपण अत्यंत जाणीवपूर्वक वापरलेलं आहे. आपल्याला प्रथम मी हे सांगतो की शिक्षण आणि शेती म्हणजे कृषी या दोन क्षेत्रांमध्ये पंजाबराव देशमुखांचं कार्य होतं. पण त्यांना आपण लोकनेते हा शब्द किंवा ही उपाधी का लावतो? महत्वाचं कारण असं आहे की त्यांच्या म्हणजे पंजाबरावांच्या आयुष्यभर त्यांच्या आस्थेच्या, त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी लोक राहिलेले आहेत. म्हणजे फोक असं इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो आधुनिक काळामध्ये. सामान्य लोक, लोक या शब्दाचा अर्थ विशेष कोणी लोक नव्हेत तर सामान्य लोक. ही सामान्य जनता ही ज्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी सतत राहिली त्या पंजाबराव देशमुखांना आपण लोकनेते असं म्हणतो. ते लोकांचे नेते होते, ते लोकांचे कार्यकर्ते होते, तो लोकांचा माणूस होता. पंजाबराव देशमुखांचं चरित्र लिहिण्यासाठी मी विदर्भात जेव्हा फिरत होतो त्यावेळी अशी अनेक माणसं मला भेटली की वयोवृद्ध माणसं होती की ज्यांनी मला असं सांगितलं की आज मी जो काही आहे तो भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यामुळे आहे. डॉक्टर बी.जी. बानू वाकोडे हे शिक्षण क्षेत्रामधलं फार मोठं नाव अमरावतीचं. ते मला म्हणाले की मी अत्यंत गरीब होतो परिस्थितीने, आर्थिक परिस्थितीने, आणि साधं पोस्टकार्ड फक्त मी टाकलं पंजाबरावांना दिल्लीच्या पत्त्यावर. त्यावेळी ते कृषी मंत्री होते भारताचे, की माझी अशी अडचण आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला अमरावतीला शिकायला यायचं आहे, परंतु माझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही. त्यांनी ताबडतोब त्या पोस्टकार्डचं उत्तर दिलं आणि शिवाजी संस्थेच्या हॉस्टेलवर वसतिगृहामध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली आणि त्यामुळे मी पुढचं महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकलो, असं ते मला म्हणाले. अशी शेकडो माणसं आपल्याला सापडतील की ज्यांना 1930 ते 1960, 70, 80 या काळामध्ये विदर्भातल्या शिक्षण मिळालं. खेड्यापाड्यातली माणसं, साधी माणसं, शिक्षण मिळालं, उच्च शिक्षण घेता आलं, स्वतःचं आयुष्य घडवता आलं, ते केवळ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि त्यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेमुळे. आता हे झालं आउटपुट, हे झालं फलित त्यांच्या कार्याचं. पण अशा प्रकारचं कार्य उभं करणं, अशा प्रकारची एक मोठी यंत्रणा उभी करणं आणि आपल्या प्रदेशातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत ते पोहोचवणं हे काही सोपं काम नाहीये. त्याच्याकरता कष्ट तर लागतातच, पण त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे दृष्टी लागते. आपल्याला नेमकं काय करायचं आहे याबद्दलची दृष्टी माणसाकडे असली पाहिजे. काळाचा वेध घेण्याची शक्ती माणसाकडे असली पाहिजे. खास करून जो नेता असतो त्याच्याकडे असली पाहिजे. आणि तोच अशा तऱ्हेचं मोठं काम, अचाट काम उभारू शकतो. ज्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे सत्ता नाही, अशी एक व्यक्ती, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, अतिशय खेडेगावामध्ये राहणारा हा मुलगा जिद्दीने शिक्षण घेतो, महाविद्यालयीन शिक्षण घेतो, पुण्याला येतो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA होतो आणि स्वप्न कुठली पाहतो तर आपण इंग्लंडला जायचं आणि बॅरिस्टर व्हायचं आणि बॅरिस्टर होऊन आल्यानंतर मग आपण समाजासाठी काम करायचं, अशा तऱ्हेची स्वप्न पाहतो.
आणि नुसती स्वप्न पाहत नाही, तर त्या स्वप्नांच्या आधारानंच आपल्या आयुष्याचं तो पुढचं आखणी जी आहे ती करतो आणि त्याप्रमाणे ते आयुष्य पार पाडतो. अशी अनेक माणसं आपल्याला त्या काळामध्ये ध्येयवादी माणसं, ध्येयानं पछाडलेली माणसं, झपाटलेली माणसं भेटतात. अशा व्यक्तींपैकी पंजाबराव देशमुख हे एक होते आणि त्यांच्या कर्तृत्वाने ते लोकनेते या पदापर्यंत पोहोचलेले होते. पंजाबरावांचा जन्म 27 डिसेंबर 1898 या दिवशी झाला. 19व्या शतकाच्या शेवटचा संध्याकाळ तो आहे. संध्याकालीन असा तो काळ आहे. पापळ नावाचं गाव, यवतमाळ जिल्ह्यामधलं अत्यंत छोटंसं गाव आणि त्यातला एक गरीब शेतकरी. त्या कुटुंबात ते जन्माला आले, पंजाबराव देशमुख. शेतकरी कुटुंब म्हटल्यानंतर, कुणबी म्हटल्यानंतर त्या समाजात, त्या काळात शिक्षणाबद्दल आस्था किंवा प्रेम नव्हतं हे उघडच आहे. तरीसुद्धा या कुटुंबात जन्मलेल्या पंजाबरावांसारख्या एका मुलाला शिक्षण घ्यावंसं वाटलं आणि त्यांच्या आई-वडिलांनी सुद्धा त्यांना शिक्षण दिलं. त्याकरता मग गावात शाळा नाही, 4थी पर्यंत शाळा आहे, तर मामाच्या गावी राहा. मग मामाच्या गावावरून तिथं सोनगाव नावाचं एक गाव होतं पापळपासून जवळच, ते त्यांच्या मामाचं गाव होतं. तिथून त्यांनी अ, चांदूर बाजार नावाचं एक गाव आहे, जिथे शाळा होती मामाच्या गावापासून जवळ. तिथे जायला एक माणूस ठेवला. मामाच्या घरी जरा परिस्थिती बरी होती. त्यामुळे एक घोडा आणि एक मनुष्य सोबत असं ते जाऊन येऊन करायचे. पण नंतर मग अं, अ, एक माणूस अडकून पडतो पंजाबच्या शिक्षणामध्ये. म्हणून मामाने तो माणूस काढून शेतीवर लावला. म्हणजे टिपिकल एका कुणब्याच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये ज्या अडचणी येतात, त्या सगळ्या अडचणी पंजाबरावांच्या शिक्षणात लहानपणापासून आलेल्या आपल्याला दिसतात, की त्यांना शिकायचंय. मामाने मोठ्या हौशेने आणलं पण. पण शाळेत सोडायला आणि न्यायला तालुक्याच्या गावी जायला जो माणूस होता, तो माणूस एक माणूस जर नेमला तर शेतामधला एक माणूस कमी पडतो. म्हणून मग त्याला त्यांनी परत शेतावरती नेमलं आणि यांचं शिक्षण थांबलं. मग नंतर कारंजाला ते आले, अमरावती जिल्ह्यामधलं. तिथे शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर मग ते अमरावतीला आले, तिथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. 1918 साली पंजाबराव देशमुख पुण्यामध्ये आले फर्ग्युसन कॉलेजमध्ये. कारण त्यावेळी वऱ्हाडामध्ये कुठेही कॉलेज नव्हतं. तर मग शिक्षण घ्यायचं असेल, नागपूरला एक कॉलेज होतं, परंतु नागपूर हे मध्य प्रांतामध्ये येत होतं आणि त्यापेक्षा पुण्याचं शिक्षण चांगलं होतं. अशी एक त्यावेळी प्रतिमा होती त्यावेळेपासूनच. त्यामुळे पंजाबराव देशमुख हे पुण्यामध्ये आले. आता 1918 ते 1920 हा त्यांचा पुण्यातला काळ आहे. तर लक्षात घ्या, की हा काळ म्हणजे कुठला आहे, तर 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू झाला त्यापूर्वीचा हा काळ आहे. ज्या काळामध्ये पुणे हे संपूर्ण भारतातल्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान होतं. याचं कारण लोकमान्य टिळक हे संबंध भारतीय राजकीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. पण नुसतं राजकीय चळवळीचं केंद्रस्थान नव्हतं. पुणे हे ब्राह्मणेतर चळवळीचं केंद्रस्थान होतं. पुणे हे महाराष्ट्रातल्या अनेक भागातले जे शिक्षण घेऊ इच्छिणारे तरुण होते खेड्यापाड्यांमधले, त्यांचं एक अंतिम पोहोचण्याचं ठिकाण होतं. त्यांचं स्वप्नातलं एक गाव होतं, की ज्या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षण घेता येणार होतं. कारण ते डेक्कन कॉलेज होतं, फर्ग्युसन कॉलेज होतं. तर खुद्द पंजाबराव देशमुख जेव्हा तिथे आले पुण्यामध्ये, त्यावेळी तिथे 25 एक विद्यार्थी वऱ्हाडामधले शिक्षण घेत होते. अशा ठिकाणी आणि तिथे पंजाबरावांनी नंतर सी अँड बेरार स्टुडंट्स असोसिएशन नावाची एक संस्था सुद्धा पुण्यामध्ये स्थापन केली होती, फर्ग्युसन कॉलेजच्या मुलांची. त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बाबा पटवर्धनांना नियुक्त केलेलं होतं किंवा तो मान त्यांना दिला होता. बाबा पटवर्धन हे त्या काळामधले एक समीक्षक आणि लेखक. आपण त्यांचं नाव ऐकलेलं असेल. अशा वातावरणामध्ये पंजाबराव देशमुख राहिले. हा राजकीय स्वातंत्र्याचा नुसता चळवळीचा काळ नाही, तर हा एकूणच समाजामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे आणि समाजामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. देशामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. अशा तऱ्हेच्या जाणीवांनी झपाटलेल्या पिढीचा तो काळ होता. म्हणजे आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरता आणि मराठी माणसापुरता, मराठी समाजापुरता विचार करायचा झाला, तर नासी फडक्यांच्या कादंबऱ्यांचा तो काळ आहे. नासी फडक्यांचं कादंबरी लेखन सुरू झालं पुण्यातून. कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल, आत्मारामरावजी देशपांडे ही 2 प्रसिद्ध नावं आहेत मराठी साहित्यामधले. समीक्षक म्हणून कुसुमावती देशपांडे प्रसिद्ध आहेत. कवी अनिल म्हणून आत्मारामरावजी देशपांडे प्रसिद्ध आहेत. ते दोघेही त्यावेळी पुण्यामध्ये शिक्षण घेत होते. थोडंसं उशिरा 1921 च्या नंतर. आणि त्या दोघांनी एकमेकांना जी प्रेमपत्र लिहिली त्याचं कुसुमानील नावाचा एक संग्रह आपल्याला आता पाहायला मिळतो, की ज्यातून त्या काळातलं पुण्यातलं वातावरण, तिथल्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, त्यांचे आस्थेचे विषय, त्यांच्यामध्ये झडणाऱ्या चर्चा यांचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
ही स्वप्न पाहणारी आणि स्वप्नांनी झपाटलेली पिढी होती, रोमॅन्टिक होती. रवी किरण मंडळाचा हा काळ आहे. रवी किरण मंडळाची कविता 1920 पासून जास्त प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि त्या रवी किरण मंडळातले बहुतेक कवी हे पुण्यामध्ये होते. आणि ते एकमेकांच्या गाठीभेटी घेणं, सहली काढणं अशा ह्याच्यामध्ये ते रमलेले होते. हा रोमॅन्टिसिझम आहे. रोमॅन्टिसिझमचीच वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात. कवितेमध्ये दिसतात, नासी फडक्यांच्या कादंबरीत दिसतात. कुसुमावती देशपांडे आणि अनिल यांच्या पत्रव्यवहारात दिसतात. तशीच ती राजकीय स्वातंत्र्याने भारावलेल्या क्रांतिकारकांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या ज्या कृती त्यावेळी आपल्याला दिसतात त्याच्यात पण दिसतात. की आपण एका इंग्रजी अधिकाऱ्याला ठार मारलं तर इंग्रजी इथून निघून जातील अशा तऱ्हेची स्वप्न पाहणारी मुलं आपल्याला त्यावेळी दिसतात. राजकीय स्वातंत्र्याची स्वप्न, स्त्री-पुरुष स्वातंत्र्याची स्वप्न, प्रेम करण्याच्या स्वातंत्र्याची स्वप्न, लेखनाच्या स्वातंत्र्याची स्वप्न, अशी स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या परींचा आविष्कार हा त्या काळातल्या ह्या तरुण पिढीमध्ये होत होता किंवा त्या प्रकारच्या स्वातंत्र्याची आस या तरुण पिढीला लागलेली होती. अशा वातावरणामध्ये एक पापळसारख्या खेडेगावातला लहान मुलगा जेव्हा येतो, तेव्हा त्याच्या डोक्यात काय असतील स्वप्न? पंजाबरावांच्या डोक्यामध्ये त्यावेळी काय स्वप्न होती? पंजाबरावांच्या डोक्यात त्यावेळी स्वप्न होतं, की विदर्भात त्यावेळी नुकताच रामराव देशमुख नावाचा एक तरुण दर्यापूरचा, अमरावती जिल्ह्यामधलं गाव आहे. तो बॅरिस्टर होऊन म्हणजे इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन 1916 साली परतला होता. त्या रामराव देशमुखांचा आदर्श पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यासमोर होता. 16 साली जेव्हा रामराव देशमुख परतले, तेव्हा त्यांचा सत्कार झाला, जंगी सत्कार झाला अमरावतीमध्ये, अमरावती शहरामध्ये, की आपल्या वऱ्हाडामधला एक तरुण हा इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होऊन येतो, एवढी मोठी पदवी घेऊन येतो. याचं लोकांना फार कौतुक वाटलं. तिथे पंजाबरावांच्या मनात एक स्फुल्लिंग पडलं, की आपणही हेच करायचं. त्या समारंभाला ते हजर होते, तेव्हा ते विद्यार्थी होते हायस्कूलमध्ये शिकणारे. तर त्यांच्या मनामध्ये असं आलं, की आपण सुद्धा इंग्लंडला जायचं आणि बॅरिस्टर होऊन यायचं. आणि त्या विचाराने ते झपाटले गेलेले होते. पुण्यामध्ये असताना ते त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते. आणि शेवटी त्यांनी आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करून घेतली. त्यांनी आपल्या आई-वडिलांना समजावून सांगितलं, की शिक्षण हे कसं महत्त्वाचं आहे. त्यांची त्या काळामधली डायरी आहे. अजून प्रकाशित झालेली नाही, रोजनिशी, पंजाबराव देशमुखांची. त्या रोजनिशीमधल्या नोंदी जरी आपण वाचल्या, तरी या लहान मुलाच्या मनामध्ये, तरुणाच्या मनामध्ये काय-काय विचार येत होते आणि कोणती स्वप्न तो बघत होता हे आपल्या लक्षामध्ये येतं. त्याच्यामध्ये शिक्षण नीट घेण्यापासून, अक्षर चांगलं सुधारलं पाहिजे आपल्या इथपासून, तर आपल्याला बॅरिस्टर व्हायचं आहे आणि परत आल्यानंतर देशाची सेवा करायची आहे. इथपर्यंतची सगळी स्वप्न त्या तरुणाने पाहिलेली, त्याने त्या रोजनिशीमध्ये नोंदवून ठेवलेली आहेत. सुदैवाने त्यांना आई-वडील असे मिळाले, की ज्यांनी असं नाही म्हटलं, की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आपण गरीब आहोत, तू कशाला जातोस, कसा जाशील? त्यांनी जमिनी गहाण ठेवल्या, शेती गहाण ठेवली. शेती हेच त्यांच्याकडे एकच भांडवल होतं फक्त, बाकी काही नव्हतं आणि दुसरं म्हणजे कष्ट, शारीरिक कष्ट. शेती गहाण ठेवली आणि त्यातून जे पैसे आले थोडेफार 10,000-12,000 रुपये त्यावेळी त्यांना मिळाले वडिलांना त्यांच्या. ते त्यांनी पंजाबरावांच्या हवाली केले आणि पंजाबराव शिक्षण घ्यायला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेले इंग्लंडला. तर लक्षात घ्या, की फारशी तयारी त्यांनी केलेली नव्हती. जसं बाबासाहेब आंबेडकर हे थोडीफार इकडून-तिकडून शिष्यवृत्तीची रक्कम जमवून गेलेले होते. तशाच प्रकारे थोडीफार कर्जावर रक्कम रक्कम जमवून अ, आणि डोक्यात आपण बॅरिस्टर व्हायचं एवढा एक वेळ घेऊन पंजाबराव तिकडे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागला. प्रवेश मिळवण्यापासून अडचणी, वयाचं त्यांचं वय थोडंसं जास्त असल्यामुळे येणाऱ्या अडचणी. मग त्यांनी बॅरिस्टरी करता-करता म्हणजे लॉचं शिक्षण घेता-घेता, वकिलीचं शिक्षण घेता-घेता त्यांनी एम-ए करायचं ठरवलं. आणि त्यांनी संस्कृत आणि पौर्वात्य भाषा हे विषय घेऊन आणि तत्वज्ञानाविषयी घेऊन त्यांनी एम-ए केलं. एम-ए करत असतानाच त्यांनी अ, अ, वकिलीची पण परीक्षा द्यायला एक-एक ह्याच्यातून सुरुवात केली. सुरुवातीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही, तेव्हा बाहेरून परीक्षा दिल्या. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि पैसा आणि त्यात येणारी तूट ती भरून काढण्यासाठी सततचे प्रयत्न, त्यांचा पत्रव्यवहार जर आपण त्यावेळचा बघितला, तर आई-वडिलांना लिहिलेल्या सगळ्या पत्रांमध्ये एकच आहे, की पैशाची काहीतरी व्यवस्था करा, कारण पैशाशिवाय इथे काही होत नाही. आणि आई-वडील बिचारे हताश होते, कारण ते खेड्यातले शेतकरी ते काय करणार करून-करून. शेवटी 1924 मध्ये पंजाबराव पुन्हा भारतामध्ये आले, एक 3-4 महिन्याकरता आणि त्यांनी स्वतःच स्वतःच्या शिक्षणासाठी म्हणून इकडून-तिकडून एक कारंजामध्ये कामण्णा नावाचं एक कुटुंब होतं, जे त्यांचे स्नेही होते. कामण्णांच्या घरातला मुलगा हा त्यांचा मित्र होता. ते मारवाडी कुटुंब होतं. त्यांच्याकडून आणि नातेवाईकांकडून त्यांनी कर्ज उभारलं आणि ते कर्ज घेऊन ते पुन्हा तिकडे गेले. याचं कारण असं, की एम-ए तर पूर्ण झालं होतं. वकिली ते करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना ए-बी कीथ
हा जगप्रसिद्ध संस्कृतचा पंडित शिक्षक म्हणून मिळालेला होता आणि त्यामुळे आपण आता पी-एच-डी केली पाहिजे असं त्यांच्या डोक्यामध्ये आलेलं होतं. आणि म्हणून किट्सच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पी-एच-डी सुद्धा करायची होती, डॉक्टरेट घ्यायची होती. हे सगळं करायचं झालं आणि आय-सी-एसची परीक्षा त्यांना द्यायची होती. त्यांच्या तिथे गेल्यानंतर लक्षामध्ये आलं, की अनेक तरुण जे येतात, ते आय-सी-एसची परीक्षा देण्याकरता येतात. म्हणून त्यांनी आय-सी-एससाठी प्रयत्न करायचं ठरवलं. पण त्यांचं वय उलटून गेलेलं असल्यामुळे त्यांना आय-सी-एसची परीक्षा पण देता आली नाही. पण त्यांनी पी-एच-डी मात्र पूर्ण केली आणि ती वेदांवरती, ऋग्वेदामध्ये जे ग्रहगोलांचं एकूण तत्वज्ञानाचं एकूण हे आहे, अ, तत्वज्ञानाची जी ऋग्वेदामधली मांडणी आहे आणि त्याचा संस्कृत भाषेच्या संदर्भातला जो विचार आहे, तो त्यांनी आपल्या पी-एच-डी मधून मांडला आणि ए-बी कीथ हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांचा तो प्रबंध हा अत्यंत मौलिक संशोधन वैदिक वाङ्मयामधलं, ओरिएंटलिझम मधलं, ओरिएंटल स्टडीज मधलं म्हणून तो मानला जातो. तर शेवटी आय-सी-एस त्यांना करता आलं नाही, परंतु बॅरिस्टर झाले, एम-ए झाले आणि पी-एच-डी झाले आणि ते पुन्हा भारतामध्ये परतले. हा जो त्यांचा प्रवास आहे 1926 पर्यंतचा 20 ते 26 हा अत्यंत हलाखीचा प्रवास आहे. अनंत अडचणींवर ते मात करत होते आणि घरात कोणी दुसरं शिकलेलं नसल्यामुळे सगळे निर्णय त्यांना घ्यावे लागायचे. पैशापासून सगळी तयारी त्यांना करावी लागायची आणि कोणाची मदत नसताना त्यांनी इतकं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जेव्हा ते भारतामध्ये आले, त्यावेळी साहजिकच आहे, की आता वकील झाल्यानंतर आपण वकिली करायची आणि पैसे कमवायचे. कारण त्यांना तसंही कर्ज फेडायचं होतंच. त्यामुळे पैसे कमावणं हे त्यांच्यासमोरचं मुख्य उद्दिष्ट असणं स्वाभाविक होतं. पण त्यांच्यासमोरचं मुख्य उद्दिष्ट होतं, आपण आता समाजाकरता काय करू शकतो? 1927 साली जेव्हा ते आले, तेव्हाच त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना घुटाळत होत्या, की आपण समाजाकरता आणि खास करून शेतकऱ्यांकरता. कारण शेतकऱ्यांचा मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला शिक्षण घेताना किती त्रास झाला हे त्यांच्या लक्षामध्ये आलेलं होतं. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या मुलांना असा त्रास होऊ नये आणि त्यांना शिक्षण सहजपणे घेता यावं, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी काय करता येईल? याबद्दलच्या अनेक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये घोटाळत होत्या आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला कसं येईल तर 27 साली म्हणजे 26 मध्ये ते परत आले इंग्लंडमधून. त्यावेळी ते किती 28 वर्षांचे होते. 28 वर्षाच्या या तरुणाच्या मनात काय-काय विचार घोळत होते त्यावेळी, हे आपल्याला 1927 सालच्या एका कागदावरून लक्षामध्ये येतं. त्या कागदावर त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेला कागद आहे आणि त्याच्यावरती त्यांनी वरती मथळा दिलेला आहे, फार्मर्स 14 पॉइंट्स. शेतकऱ्यांसाठी 14 मुद्दे. आणि इथे त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, शेतकरी वर्गाच्या उत्कर्षासाठी काय-काय करता येईल, हे त्यांनी लिहून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. हा एक मुद्दा आहे. नोकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जागा राखीव असल्या पाहिजेत. बघा, हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर कर्जमाफी देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हलका केला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. इतकंच नव्हे, तर शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन स्वतःची बँक स्थापन करावी आणि त्या बँकेने कमी दराने, कमी व्याज दराने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज द्यावी. अशा तऱ्हेचा मुद्दा आहे. आणखी एक मुद्दा त्यामध्ये देवस्थानांमध्ये जी संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या सहाय्याने शिक्षण संस्था आणि रुग्णालये खेड्यामध्ये उभारावीत. एक मुद्दा आहे जमिनीचं वाटप समान करावं. एक त्यामधला मुद्दा आहे वकील आणि इतर जे उच्च पदस्थ आहेत समाजामधले उद्योगपती आणि व्यापारी वगैरे, यांच्या संपत्तीचं ऑडिट करावं आणि जी अतिरिक्त संपत्ती असेल ती समाजाकरता वापरण्यात यावी. 28 वर्षाच्या इंग्लंडमधून परतलेल्या या तरुणाच्या मनातल्या ह्या कल्पना जर आपण बघितल्या, तर साधारण कोणत्या विचारांचा प्रभाव घेऊन हा तरुण वाढत होता हे आपल्या लक्षामध्ये येतं. एकतर कटाक्षाने हा जातीचा विचार करत नव्हता, तर तो शेतकरी ह्या वर्गाचा विचार करत होता. हं. दुसरी गोष्ट म्हणजे संपत्तीचा विचार करत असताना तो संपत्तीच्या समान वाटपाचा विचार करत होता. तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी वर्ग कमजोर पडतो आहे, मागे पडतो आहे. तर त्या वर्गाला पुढे आणण्यासाठी कोणकोणत्या सवलती देता येतील याचा तो विचार करत होता. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न आजही किती भयंकर बिकट आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या कर्जावर काय तोडगा काढता येईल याचा तो तरुण विचार करत होता. म्हणजे इथे आपल्याला दिसेल, की पंजाबराव देशमुखांची ध्येय अगदी लहानपणापासूनची त्यांची डायरी जर आपण वाचली, तर मला समाजाकरता काहीतरी करायचं इतकंच आहे फक्त त्यामध्ये. म्हणजे काय करायचंय नेमकं ते स्पष्ट नाहीये.
पण जेव्हा त्यांनी 6 वर्ष इंग्लंडमध्ये काढली, तेव्हा ते नुसतं शिक्षण घेत नव्हते. एकतर त्यांना स्वतःला प्रचंड काय म्हणूया त्याला, त्या आर्थिक अडचणींचा सामना करत शिक्षण घ्यावं लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना काय कशा परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागतं हे त्यांना कळलेलंच होतं. याचा त्यांनी स्वतःच अनुभव घेतला होता. ते चटके स्वतः सोसलेले होते. पण नुसतं शिक्षण घेत नव्हते ते, तर शिक्षण घेत असताना आपण ज्या वर्गातनं आलेलो आहोत, त्या वर्गाच्या उन्नतीसाठी काय करता येईल? याचा ते विचार करत होते आणि त्या विचाराची दिशा ही अशा प्रकारची होती. आता या काळातल्या त्यांनी आणखी काय-काय गोष्टी केल्या हे जर आपण बघितलं, तर त्यावरूनही त्यांचा एकूण जीवनविषयक दृष्टिकोन, त्यांची वैचारिक भूमिका कशी तयार झाली होती इंग्लंडमधल्या वास्तव्यात हे आपल्याला दिसेल. अगदी 27-28 सालच्याच त्यांच्या इतर काही उपक्रमांकडे जर आपण बघितलं. उदाहरणार्थ त्यांनी 27 सालीच शिवाजी हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल नावाचं एक हायस्कूल होतं. जे खरं तर त्यांच्याच मित्रांनी सुरू केलेलं होतं अमरावतीमध्ये. त्या शाळेमध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केली. होते वकील. वकिली एका बाजूला सुरू केलीच होती कोर्टामध्ये. परंतु शिक्षक म्हणून सुद्धा काम करायला सुरुवात केली मोफत. हं. दुसरं म्हणजे त्यांनी श्रद्धानंद वसतिगृह नावाचं एक वसतिगृह अमरावतीमध्ये सुरू केलं. शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी म्हणून हे वसतिगृह. कुठल्या विद्यार्थ्यांना? सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह होतं. तर त्या काळामध्ये वसतिगृह अनेकांनी स्थापन केलेली होती. सुरुवात झालेली होती. शाहू महाराजांनी कोल्हापूरला जे काम केलं, तेच नंतर इतरही प्रांतांमध्ये आणि शाहू महाराजांच्या प्रेरणेनेच खरं म्हणजे वऱ्हाडात सुरू झालं होतं. 1909 साली जी मराठा शिक्षण परिषद झाली, त्यानंतर त्याला गती मिळाली होती. 1914 साली दुसरी मराठा शिक्षण परिषद झाली होती खामगावला. शाहू महाराज त्या परिषदेला हजर होते. तेव्हा या कामाला त्यांनी गती दिलेली होती. शाहू महाराजांच्या प्रेरणेने अनेकांनी हॉस्टेल्स काढली होती, शाळा काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. पण एक पाऊल पुढे जाऊन पंजाबराव देशमुखांनी काय केलं त्यामध्ये, तर सर्व जाती-जमातींची मुलं आपल्या शाळेमध्ये, आपल्या वसतिगृहामध्ये राहतील, असं त्यांनी हे केलेलं होतं. अशा प्रकारचा नियम त्यांचा होता. दुसरं, इथे आल्यानंतर ते राजकारणात पण शिरले होते. आता त्यावेळची एकंदर राजकीय परिस्थिती जर आपण बघितली वऱ्हाडातली, वऱ्हाड म्हणजे अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा हे 4 जिल्हे. आता थोडंसं वऱ्हाडाबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे, कारण हे भौगोलिक दृष्ट्या फारसं आपल्याला माहीत नसतं. आपण सरसकट सगळ्या महाराष्ट्राचा विचार करतो. परंतु हा जो वऱ्हाडचा भाग आहे, हा मुळात निजाम राज्यामधला भाग आहे. वऱ्हाड आणि विदर्भ हा निजाम राज्यामधला भाग होता. मराठवाडा हे निजामाच्याच राज्यामध्ये होतं. परंतु निजाम इंग्रजांकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड होईना आणि त्यामुळे काही भाग आपल्या राज्याचा तोडून त्याने इंग्रजांना कारभार करण्यासाठी दिलेला होता. त्यामध्ये वऱ्हाड होता. आणि हा वऱ्हाड मग इंग्रजांनी म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स या राज्याला जोडलेला होता. म्हणजे मध्य प्रांत, ज्याची राजधानी नागपूर होती. तेव्हा वऱ्हाड हा मूळचा निजाम राज्यामधला, निजाम स्टेटमधला, हैदराबाद स्टेटमधला भाग, तो या काळामध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये असणं आणि तो सीपी अँड बेरारमध्ये असणं, ह्या राज्यामध्ये तो असणं. महाराष्ट्रापासून हा भाग पूर्णपणे वेगळा होता. महाराष्ट्राचा मुख्य प्रवाह म्हणजेच पुणे आणि खानदेश, दक्षिण महाराष्ट्र, मुंबई, कोकण हा सगळा महाराष्ट्र होता. परंतु बाकीचे जे म्हणजे मुंबई राज्य होतं. परंतु बाकी विदर्भातले जे वऱ्हाडामधले जिल्हे होते ते बाहेर होते. या वऱ्हाडामध्ये टिळकांच्या राजकारणाचा प्रभाव होता 1920 सालापर्यंत. आणि दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब खापर्डे हे सगळे तिथले नेते होते. हे टिळकांचे अनुयायी होते. 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसची सगळी सूत्र महात्मा गांधींच्या हाती गेली. आणि मग नंतर जे टिळक पक्षाचे खास अनुयायी होते, म्हणजे टिळकांशी एकनिष्ठ असणारे जे अनुयायी होते, की ज्यांना गांधीजींच्या विचारांशी फारसं जुळवून घेता येत नव्हतं. अशा लोकांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन केला होता. हे आपल्याला माहिती असेल, काही काळाकरता तो पक्ष होता. तर खापर्डे वगैरे मंडळी जी होती अमरावतीची, ती राष्ट्रीय पक्षामध्ये होती. त्यानंतर ब्रिजलाल बियाणी वगैरे हे जे नेते होते, ते काँग्रेसचे होते. म्हणजे गांधीजींचा काँग्रेस पक्ष. तर अशा रीतीने राष्ट्रीय पक्ष आणि काँग्रेस पक्ष अशा 2 राजकीय पक्षांचं प्राबल्य आपल्याला वऱ्हाडात त्यावेळी होतं असं दिसेल. तिसरा राजकीयदृष्ट्या जागरूक होऊ लागलेली एक शक्ती वऱ्हाडामध्ये याच वेळी होती, म्हणजे 1920च्या आसपास, ती म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष.
ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना ही पुण्यामध्ये झालेली होती. केशवराव जेधे आणि जवळकर हे त्याचे प्रमुख नेते होते, हे आपल्याला माहिती आहे. महात्मा गांधींच्या प्रयत्नाने 1930च्या सुमारास हा ब्राह्मणेतर पक्षानंतर काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. त्याच्यापूर्वी 1910-12 पासूनच पुढे आपल्याला असं दिसेल, की वऱ्हाडामध्ये ब्राह्मणेतर पक्ष हा बऱ्यापैकी त्याचा प्रसार झालेला होता. व्यंकटराव गोडे, श्रीनिवास नायडू हे वर्ध्याचे त्यांचे नेते होते. शामराव गुंडसारखा मोर्शीचा नेता होता. पंढरीनाथ पाटील म्हणजे महात्मा फुलेंचे पहिले चरित्रकार हे चिखलीला राहत होते. आनंद स्वामी हा आणखी एक महत्वाचा सत्यशोधक नेता त्या काळामध्ये होता. तर असे अनेक सत्यशोधक समाजाची धुरीण मंडळी त्यावेळी विदर्भामध्ये, वऱ्हाडामध्ये खास करून आणि विदर्भामध्ये सुद्धा ब्राह्मणेतर पक्षाचा प्रसार करण्याचं काम करत होते. आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटना सुद्धा होत्या आणि त्याचबरोबर हा जो राष्ट्रीय पक्ष आणि काँग्रेस पक्ष होता, या पक्षामधले सुद्धा बहुतेक नेते हे उच्चवर्णीय आणि सरंजामी मनोवृत्तीचे अशा प्रकारचे होते. अशा वातावरणामध्ये पंजाबराव देशमुखांनी तिथे राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी स्वतःचा शेतकरी संघ स्थापन केला. बघा त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला नाव सुद्धा शेतकरी संघ असंच दिलं. म्हणजे त्यांच्या डोक्यात जे शेतकरी हा सामान्य माणूस म्हणून एक घटक बसलेला आहे. तोच त्याबद्दलच त्याच्यासाठीच ते त्याचा विकास कसा करता येईल आणि त्याला प्राप्त परिस्थितीमधून बाहेर कसं काढता येईल यासाठीच ते झटत होते किंवा विचार करत होते. त्यांची विचाराची दिशा तीच होती. त्यामुळे त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो सुद्धा शेतकरी संघ होता आणि तो पक्षच होता. कारण लगेच त्यांनी राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हा बोर्डाच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले. त्यानंतर स्वतः ते त्या पक्षाच्या तिकिटावर मध्य प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकी लढले. तेव्हा जवळ-जवळ 20 वर्षापर्यंत त्यांनी हा पक्ष चालवला. पुढे त्यांनी शेतकरी आता एक लक्षात घ्या, की ज्यावेळी ते अमरावतीमध्ये आले म्हणजे वऱ्हाडामध्ये परत आले, त्यावेळी राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस पक्ष आणि ब्राह्मणेतर पक्ष या तिन्ही पक्षांनी त्यांना आपल्यामध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न केला. पण हे तिन्ही पक्षांमध्ये गेले नाहीत. यांचे मित्र जास्त होते ब्राह्मणेतर पक्षात, पंजाबराव देशमुखांचे मित्र. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे हे जे सगळे व्यंकटराव घोडे, पंढरीनाथ पाटील ही मंडळी त्यांचे मित्र होते. श्यामराव गुंड, नानासाहेब अमृतकर हे त्यांचे मित्र होते. हे सगळे ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. पण तरी ब्राह्मणेतर पक्षात ते गेले नाही. मात्र ते ब्राह्मणेतर पक्षाचे काय म्हणूयात त्याला त्यांचं सहकारी म्हणून राहिले. हं. त्यांचं सहजीवन, शेतकरी संघाचं सहजीवन हे ब्राह्मणेतर पक्षासोबत होतं, असं आपण म्हणू शकतो. त्यांचं संपूर्ण राजकारण हे ब्राह्मणेतर पक्षाला सोबत घेऊन त्या काळामध्ये होत होतं. तेव्हा ह्या गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या, या छोट्या-छोट्या गोष्टी, तर त्यातून आपल्याला त्यांचं एकूण कशा प्रकारे राजकीय हे होतं म्हणजे जाणीवा त्यांच्या आकाराला कशा होत्या हे आपल्याला दिसेल. सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन त्यांचा जो मी म्हटलं त्याप्रमाणे महत्वाचं म्हणजे त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तो शेतकरी संघ. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी हॉस्टेल स्थापन केलं. तिथे सर्व जाती जमातीच्या मुलांना त्यांनी घेतलं. शेतकरी हे युनिट मानून त्यांनी विकासाच्या संकल्पना मांडायचा प्रयत्न केला. यातून त्यांचा जो दृष्टिकोन आपल्याला दिसतो, तो त्याला आपण एक आधुनिक दृष्टिकोन असं म्हणू शकतो. म्हणजे बघा त्यांनी ह्या 2 गोष्टी तर मी तुम्हाला आता सांगितल्याच. त्यांनी लग्न केलं 1927 साली. त्यांची पत्नी म्हणजे मुंबईच्या प्रार्थना समाजाचे जयराम नाना वैद्य यांची मुलगी विमल वैद्य. आणि त्यांचं लग्न हे प्रार्थना समाजात झालं मुंबईला आणि ते आधुनिक पद्धतीने झालं. कुठल्याही प्रकारे पारंपरिक वैदिक पद्धतीने नाही झालं. या विवाहाला त्यांच्या घरून विरोध होता. पंजाबरावांच्या घरून. तरी पण त्यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांची समजूत घातली. ते बिचारे निरक्षर होते. त्यांची समजूत घातली आणि तो विरोध मोडून काढला आणि त्यांनी ते लग्न केलं. प्रबोधनकार ठाकरे, ग.य. चिटणीस अशी जी त्या काळातली सगळी पुरोगामी मंडळी होती, ती त्यांच्यासोबत या लग्नामध्ये होती. त्यांच्या पुढाकाराने हे लग्न पार पडलं. म्हणजे पंजाबरावांचे इकडच्या मुंबई, पुण्याच्या सगळ्या पुरोगामी आधुनिक मंडळींशी, आधुनिक विचाराच्या मंडळींशी कसे संबंध होते त्या काळापासून हे आपल्याला दिसतं. ह्या लग्नाच्या निमित्तानं त्याने 2-3 गोष्टी केल्या. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जे भोजन दिलं, विवाह भोजन, स्नेहभोजन, त्यात त्यांनी मुद्दाम वाढपी म्हणून अस्पृश्य जातीमधल्या लोकांना बोलावलं आणि लोकांना नंतर जेवण झाल्यानंतर सांगितलं, की हे वाढपी जे होते ते ह्या जातीचे होते. वडील त्यानंतर त्यांचे लगेचच वडील वारले तेव्हा वडिलांची पितरं घालावीत असं
त्यांच्या रीतीप्रमाणे आईचा फार आग्रह होता म्हणून त्यांनी ती घातली. पण ती घालत असताना त्यांनी अमरावतीवरून अस्पृश्यांसाठी चोखामेळा वसतिगृहामधली जी अस्पृश्य मुलं होती, त्या मुलांना त्यांनी मुद्दाम बोलावलं आणि त्यांना त्यांनी जेवण दिलं. त्यानंतर 27 साली बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह सुरू झाले. आपल्याला माहिती आहे काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकला झाला. तसा अमरावतीला अंबाबाई मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला 27 साली. तो 29-30 सालापर्यंत त्या सत्याग्रहाचे पडसाद उमटत होते. त्याचे नेते पंजाबराव देशमुख होते. तेव्हा अशा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, या गोष्टींवरून आपल्याला एक लक्षामध्ये येईल, की पंजाबराव देशमुख हे एका विशिष्ट आधुनिक, पुरोगामी अशा तऱ्हेच्या विचारांचे पाईक बनलेले होते आणि तो विचार ते वऱ्हाडसारख्या, जिथे फारसं शिक्षण नाहीये, जिथे अजूनही गतानुगतिकतेने समाज जगतो आहे, त्या समाजामध्ये पेरण्याचे प्रयत्न करत होते. आणि त्यांच्या लक्षामध्ये असं आलं होतं, की जर आपल्याला इथे हे विचार रुजवायचे असतील, तर आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांचा विकास तर आपण केलाच पाहिजे, परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उतरल्याशिवाय आपल्याला हा विचार जो आहे तो लोकांच्या मनापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही, त्यांच्यामध्ये रुजवता येणार नाही. आणि म्हणून पंजाबरावांनी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 1932 साली त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था या नावाची संस्था स्थापन केली. आता संस्था स्थापन करणं आणि त्या वाढवणं वगैरे हे सगळं आहेच, असतंच. म्हणजे ते कर्तृत्वाचा एक तो भाग आहेच, तो आपण बघूच. परंतु त्याच्या मागची व्हिजन काय आहे ती महत्वाची असते आणि ती व्हिजन काही बाबतीमध्ये पंजाबरावांची किती काळाच्या पुढे होती हे तुम्हाला पुढल्या काही गोष्टींवरून दिसेल. त्याच्यापूर्वी मी त्यांचा एकूण जो काही जातींच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो दिसतो त्या काळामधला, म्हणजे ते ब्राह्मणेतर पक्षाच्या सोबत होते, परंतु ते एक पाऊल पुढे असे होते की ते कुठल्याही जाती जमातींच्या भिंती मानायला तयार नव्हते. ते आपल्याला अनेक गोष्टींमध्ये दिसतं आणि त्याकरता ते आपल्या शक्तीचा, आपल्या सत्तेचा वापर पण करत होते शेवटपर्यंत. 1928 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 30 सालापर्यंत ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होते आणि 30 नंतर त्यांनी मध्य प्रांत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं. 30 ते 42 या काळात ते मध्य प्रांत सरकारमध्ये होते. ते आमदार होते आणि ते मंत्री पण होते. या काळात त्यांच्याकडे काही काळ शिक्षण खातं होतं आणि त्या काळातल्या 2 घटना ज्या आहेत त्या त्यांच्या एकंदर कार्यशैलीवर आणि त्यांच्या विचारावरती प्रकाश टाकणाऱ्या आहेत. ह्या घटना बी कोलत्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेल्या आहेत. बी कोलते हे मराठीतले प्रसिद्ध विद्वान, महानुभाव साहित्याचे अभ्यासक आणि त्यांची दांडगी विद्वत्ता आपल्याला त्यांच्या सगळ्या प्रकाशित ग्रंथांवरून कळतेच. बी कोलते हे मराठीचे प्राध्यापक असणारे पहिले कुलगुरू, जे मराठीचे प्राध्यापक होते आणि कुलगुरू झाले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू ते होते. पण हे नंतर अत्यंत गरिबीत जन्माला आलेला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेला आणि बहुजन समाजातला म्हणजे पंजाबराव देशमुखांसारखाच हा तरुण, ह्याला अमरावतीला किंग एडवर्ड महाविद्यालयामध्ये, म्हणजे आजचं विदर्भ महाविद्यालय अमरावतीचं, हे सरकारी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापकाची जागा निघाली होती आणि ती त्यांना मिळाली नाही. त्याबद्दलचा जी हकीकत बी कोलत्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेली आहे, अजूनही चालतोची वाट, ती वाचण्यासारखी आहे. शंदा पेंडसे, बी कोलते आणि ना नेने असे 3 उमेदवार होते मराठीच्या प्राध्यापक पदासाठी. तिन्ही नावं आपण ऐकलेली आहेत, तिघेही विद्वान आहेत. पण त्यावेळी ते विद्वत्ता त्यांची पुढे सिद्ध होणार होती. त्यावेळी ते नुकतेच पदवी प्राप्त केलेले तरुण होते, MA झालेले मराठीमध्ये. त्यातले शंदा पेंडसे आणि बी कोलते हे सुवर्ण पदक विजेते होते. शंदा पेंडसे हे अगोदरच एका महाविद्यालयामध्ये नोकरी करत होते आणि ना नेने हे 3ऱ्या नंबरवरती, म्हणजे 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले MA मधले होते. 3री रँक त्यांना मिळालेली होती. पण प्रत्यक्षामध्ये प्राध्यापक म्हणून नेन्यांची निवड झाली आणि यामुळे दुःखी होऊन शेवटी बी कोलते एकदा पंजाबराव देशमुखांना भेटले. तेव्हा ते शिक्षण खात्याचे मंत्री होते पंजाबराव देशमुख, मध्य प्रांताचे. आणि त्यांनी आपली तक्रार केली की आम्ही सुवर्ण पदक विजेते होतो, आमची मुलाखत चांगली झाली, असं असताना पण त्या एका 3ऱ्या रँकमध्ये पास झालेल्या उमेदवाराला कसं काय घेतलं, असं त्यांनी नाराजी प्रकट केली.
पेंडसे पण पंजाबरावांना भेटले, शंदा पेंडसे. आणि हे जेव्हा पंजाबरावांना कळलं, तेव्हा त्यांनी मग त्या एकूण सगळ्या निवड समितीचा धांडोळा घेतला. ते कोण लोक आहेत, काय आहेत? ते इंग्रज लोक होते त्यावेळी. अधिकारी वगैरे सगळी मंडळी वरच्या पदावर सगळी इंग्रज लोक असायची. पंजाबरावांनी त्यांचा निर्णय फिरवला आणि त्यांनी पुन्हा नवीन कमिटी नेमून इंटरव्ह्यू घ्यायला लावले. याचं कारण असं की त्यांनी तांत्रिक मुद्दा बघितला की ती कमिटी कुठल्या तरी नियमबाह्य पद्धतीने तयार झालेली होती आणि म्हणून ती कमिटी बरखास्त केली आणि त्यांनी नवीन कमिटी नेमली आणि त्या नवीन कमिटीकडून त्यांनी मुलाखत पुन्हा घ्यायला लावली. आता त्या नव्या कमिटीने काय केलं तर शंदा पेंडसेंची निवड केली. दोघांची मुलाखत झाली, व्ही.बी. कोलते आणि शंदा पेंडसे. त्यांनी शंदा पेंडसेंची निवड केली. साहजिकच आहे, त्या काळामध्ये एकूण जी काही हायरार्की होती आपल्या समाजामध्ये, त्यात कोलत्यांसारख्या एका बहुजन समाजातल्या साध्या खेडवळ मुलाला पटकन निवडलं जाणं कठीणच होतं. जेव्हा पंजाबरावांकडे ती फाईल गेली, तेव्हा पंजाबरावांनी तिथे म्हणजे पहिल्या क्रमांकावर शंदा पेंडसेंचं नाव होतं आणि दुसऱ्या क्रमांकावर व्ही.बी. कोलत्यांचं नाव होतं निवड समितीने निवड केलेल्या याच्यामध्ये. त्यांनी व्ही.बी. कोलत्यांच्या नावाची शिफारस केली यासाठी की व्ही.बी. कोलते हे ताजे फ्रेश कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांना पगार कमी द्यावा लागेल. चंदा पेंडसे हे सिनियर प्राध्यापक आहेत, ते ऑलरेडी दुसरीकडे काम करत आहेत आधीपासून, त्यामुळे त्यांना जास्त पगार द्यावा लागेल, सरकारचा खर्च जास्त होईल. असा शेरा मारून त्यांनी व्ही.बी. कोलत्यांची नेमणूक करावी म्हणून ती फाईल पुढे पाठवली. अर्थ खात्याकडे फाईल गेली. अर्थमंत्री होते सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख. त्यांनी त्या शेऱ्याला अनुमोदन दिलं पंजाबराव देशमुखांच्या आणि अशा प्रकारे व्ही.बी. कोलत्यांना ती नोकरी मिळाली. पंजाबरावांनी विचार हा केला की शंदा पेंडसे आधीच नोकरीमध्ये आहेत, परंतु कोलत्यांसारखा एक अत्यंत गरिबीतला आणि खेड्यातला मुलगा शिकून जर नोकरी मिळवतो आहे तर त्याला नोकरी मिळणं हे जास्त महत्वाचं आहे आणि पुढे व्ही.बी. कोलत्याने त्याचं चीज केलं. आता तुम्ही म्हणाल की इथे त्यांनी ब्राह्मण उमेदवाराची नेमणूक मुद्दाम टाळली आणि एका ब्राह्मणेतर तरुणाला नेमणूक दिली. मला मी दुसरं उदाहरण सांगेन कुसुमावती देशपांडेंचं. कुसुमावती देशपांडे ब्राह्मण होत्या आणि नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा रिकामी झालेली असताना त्यांनी अर्ज केला होता. हे पंजाबराव देशमुखांना कळालं होतं. तिथे जी निवड समिती होती त्या निवड समितीने तिथे पुरुष उमेदवाराची निवड केली, स्त्री उमेदवाराची निवड केली नाही. स्त्री उमेदवार एकच होती मुलाखतीसाठी आलेली आणि ती म्हणजे या देशमुख आहे, कुसुमावती देशमुख. पंजाबरावांनी निवड समितीचा तोही निर्णय फिरवला आणि तिथे कुसुमावती देशपांडेंची निवड करायला लावली. कारण तिथे त्यांचा दृष्टिकोन काय होता, तर एक स्त्री पदवी घेते, पदव्युत्तर पदवी घेते वराडामधली, वराडासारख्या मागासलेल्या भागातली एक स्त्री, एक मुलगी, एक तरुणी पुण्यासारख्या ठिकाणी राहते, एम.ए. पर्यंत शिकते आणि जर तिला नोकरी करण्याची इच्छा आहे तर तिला नोकरी दिली पाहिजे. हा स्त्रीवादी दृष्टिकोन आपल्याला इथे दिसतो. म्हणजे ते नुसतं एक जातीची बाजू घेऊन त्यांनी काहीतरी राजकारण केलं असं म्हणता येणार नाही. त्यांचा दृष्टिकोन काय आहे प्रत्येक निर्णयामध्ये तो आपल्याला बघितला पाहिजे. अशी अनेक प्रकरणं त्या काळामधली आपल्याला उदाहरणं सांगता येतील की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालून जे निर्णय घेतले त्या निर्णयांच्या मागे त्यांचा हा दृष्टिकोन होता, त्यांची एक वैचारिक भूमिका होती की ज्या वैचारिक भूमिकेवरून आपल्याला पंजाबराव देशमुख काय होते ते कळतं. आता आपण त्यांनी शिक्षण आणि शेती या दोन क्षेत्रांमध्ये जे काही काम केलेलं आहे त्या कामामागचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं द्रष्टेपण जे महत्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था ही विदर्भातली आज सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था असेल, बापूजी साळुंके यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, तशा प्रकारचे अत्यंत मोठा विस्तार असणारी आणि विदर्भातल्या खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेली ही शिवाजी शिक्षण संस्था आहे. 1932 साली या संस्थेची स्थापना झाली होती आणि आज जर का आपण बघितलं तर या संस्थेच्या 100च्या आसपास शाळा आहेत. शाळा म्हणजे हायस्कूल्स. त्यानंतर त्यांची पारंपरिक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांची संख्या 55 आहे. एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक मेडिकल कॉलेज आहे, 4 पॉलिटेक्निक्स आहेत, शारीरिक शिक्षण महाविद्यालय 3 आहेत, शिक्षण शास्त्र महाविद्यालय 3 आहेत, 3 कृषी महाविद्यालय आहेत, एक कायदा महाविद्यालय, एक हॉर्टिकल्चर महाविद्यालय, एक चित्रकला महाविद्यालय.
इतका मोठा जो पसारा ह्या संस्थेचा त्यांनी उभा केला, तो कसा उभा केला असेल? त्यांच्या चरित्राकडे जर आपण बघितलं तर अनेक वेळा पैसा नाही म्हणून बायकोचे दागिने गहाण ठेवले. पगार द्यायला पैसे नाहीत संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे म्हणून. अनेक वेळा पैसे नाहीत म्हणून स्वतःचा बंगला गहाण ठेवलेला आहे काही वेळा. असं करून त्यांनी त्या आर्थिक बाजूंची पूर्तता करून घेतली. मिळेल तिथून देणगी मिळवण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांच्या कार्याची आठवण देऊन त्या काळात जे राजाराम महाराज छत्रपती होते कोल्हापूरचे, त्यांच्याकडून देणगी मिळवली. इतकंच नाही तर इंग्लंडला शिक्षण घेत असताना त्यांचे मित्र होते अलियावर जंग म्हणून जे काही हैदराबादच्या निजामाचे दिवाण होते अलियावर जंग. त्यांचा जावई यांचा मित्र होता. तो त्यांच्यासोबत पंजाबरावांसोबत केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेत होता. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद संस्थानशी संधान बांधलं आणि हैदराबाद संस्थानकडून म्हणजे निजामाकडून त्यांनी फार मोठी देणगी मिळवली. म्हणजे जवळजवळ 50,000 देणगी त्यांनी त्यावेळी मिळवली आणि नंतरही काही लाख रुपये देणगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने निजामाकडून घेतली. आणि निजामाच्या देणगीचा खूप फायदा श्री शिवाजी शिक्षण संस्थेला वऱ्हाडामध्ये कॉलेजेस बांधण्यासाठी झाला. याबद्दल त्यांच्यावर प्रचंड टीकाही त्या काळात झाली. मी तुम्हाला सांगितलं की हिंदुत्ववादी विचाराची मंडळी वऱ्हाडात प्रभावी होती, नेते मंडळी सर्वच पक्षांमध्ये होती. आणि शिवाय निजाम हा हिंदू विरोधी म्हणूनच त्याची प्रतिमा बनलेली होती. कारण की आपल्याला सगळा तो इतिहास माहिती आहे रझाकारीचा. परंतु असं जरी असलं तरी अशाही माणसाकडून देणगी मिळवण्याच्या बाबतीत पंजाबरावांनी अन्मान केला नाही किंवा त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. उलट त्यांनी समर्थन केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या खेड्यातला मुलगा शिकला पाहिजे. त्याच्याकरता जो कोणी मदत करायला तयार असेल त्याच्याकडून मी मदत घेईन. ही त्यांच्या त्याबद्दलची स्वच्छ भूमिका होती. त्या काळात वर्तमानपत्रातून आणि ते मंत्री होते त्यावेळी. वर्तमानपत्रातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. 1945 नंतर ते घटना समितीचे सदस्य झाले आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग आपल्या संघराज्याची स्थापना झाल्यानंतर 52 साली ते मंत्री झाले, केंद्रीय मंत्री. त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी ती मदत घेतली निजामाची आणि त्यांनी शाळा आपल्या उभारल्या. दुसरं एक त्यांनी काम असं केलं त्या काळामध्ये की ज्यातून ही संस्था जास्त वाढली. नव्याने शाळा किंवा महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रयत्न तर ते करत होतेच. पण त्याचबरोबर गावागावांमध्ये, छोट्या गावांमध्ये सुद्धा आणि मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या अशा काही शाळा होत्या किंवा महाविद्यालये होती की ज्यांचा कारभार चालवणं त्या संस्थेच्या चालकांना अशक्य झालं होतं. आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं. अनागोंदी माजली होती. अशा शाळा त्यांनी विकत घेतल्या किंवा चालवायला घेतल्या. अशी महाविद्यालये त्यांनी चालवायला घेतली. म्हणजे उदाहरणार्थ पंढरीनाथ पाटील हे त्यांचे चिखलीचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधले प्रमुख सहकारी कार्यकर्ते होते. ब्राह्मणेतर चळवळीतले प्रमुख नेते. त्यांची स्वतःची चिखली येथे एक शाळा आणि एक कॉलेज होतं. त्याशिवाय तिथे आजूबाजूच्या गावांमध्ये जवळ-जवळ 20 शाळा होत्या. ज्या शाळा आणि जे कॉलेज पंढरीनाथ पाटील यांनी शिवाजी संस्थेकडे वळतं केलं. पंजाबरावांनी ते चालवायला घेतलं. आजही ते शिवाजी संस्थेचा भाग आहे. नागपूरला एक डी.जी. लोंढे नावाचे जे ग्रस्त होते श्रीमंत, त्यांचं नॅशनल कॉलेज नावाचं कॉलेज होतं. जे त्यांना चालवायला जमत नव्हतं. अनेक अडचणी होत्या. ते नॅशनल कॉलेज त्यांनी विकत घेतलं. काही पैसे देऊन चालवायला घेतलं. त्यानंतर मग धनवटे म्हणून जे एक चित्रकार आणि नंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधले मोठे उद्योगपती नागपुरामध्ये होते. त्यांच्याकडून त्यांनी मोठी देणगी मिळवली. आणि आज ते धनवटे नॅशनल कॉलेज हे नागपूरमधलं फार मोठं कॉलेज आहे. वर्ध्याला त्यांनी अशा प्रकारचं वासुदेव कॉलेज नावाचं एक कॉलेज होतं, वासुदेव कला महाविद्यालय, ते त्यांनी घेतलं. अशा रीतीनं इतर लोकांनी स्थापन केलेली कॉलेजेस सुद्धा जी चालवायला जमत नाहीये लोकांना, ते द्यायला तयार आहेत. तर ती त्यांनी घेतली, विकत घेतली आणि ती त्यांनी यशस्वीरित्या चालवून दाखवली. पंजाबराव देशमुखांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे, की या संस्थेवर आता आपण बघतो शिक्षण महर्षींचं कसं असतं ते आजकालच्या, की शिक्षण संस्था स्थापन केली जाते, त्यावरती डायरेक्टर बोर्ड नेमलं जातं. त्यात सगळे आपलीच मंडळी असतात, नातेवाईक मंडळी, घरचीच माणसं असतात. कारण की ती एक सत्ता असते. हां, ते उत्पन्नाचं साधन असतं आणि त्यामुळे तिथे दुसरी माणसं आणून त्यांना चालत नाही. पंजाबरावांनी त्यांच्या संस्थेमध्ये आपल्या घरातला, आपल्या नात्यातला एकही मनुष्य ठेवला नाही. म्हणजे संचालक मंडळावरती.
आजही म्हणजे अगदी शेवटपर्यंत आतापर्यंत ती प्रथा आहे, की शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये निवडणुका होतात. दरवेळी जे काही बोर्ड निवडून येतं, संचालक मंडळ, त्या संचालक मंडळातर्फे कारभार पाहिला जातो. कधी चांगली माणसं येतात, कधी काही लोकांकडून चुका होतात. पण पंजाबरावांनी आपलं संस्थान निर्माण करण्याचा त्यावेळी प्रयत्न अजिबात केला नाही. तेव्हा अशा रीतीनं पंजाबराव देशमुखांनी खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा घेतल्या 1940 पासून पुढे वेगाने त्यांनी हे काम केलेलं आपल्याला दिसेल. त्या शाळांमधूनच लाखो तरुण वऱ्हाडामधले शिकले. सर्वसामान्य तळागाळामधल्या समाजामधले लाखो तरुण शिकले आणि पुढे आले असं आपल्याला दिसेल. हं. पण इतकंच कार्य आहे का? म्हणून त्यांना आपण लोकनेता म्हणायचं का? नाही. महत्वाचा आता इथे आहे मुद्दा, की पंजाबराव देशमुख जेव्हा शिक्षणाचा विचार करतात, तेव्हा फक्त शाळा स्थापन करून गप्प बसत नाहीत, तर शिक्षण कोणतं द्यायचं याचा ते विचार करतात. शिक्षण कोणतं द्यायचं याबद्दल ते आपली भूमिका मांडतात. याबद्दल ते काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतात. आणि असं नवं त्यांनी काय-काय केलेलं आहे, ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगेन. 1950 साली पंजाबराव देशमुखांनी लोक विद्यापीठाची संकल्पना मांडली. 1950 साली त्यांनी लोक विद्यापीठ स्थापन केलं. हे लोक विद्यापीठ काय आहे? आज ज्याला आपण ओपन युनिव्हर्सिटीज असं म्हणतो, त्या प्रकारची पहिली ओपन युनिव्हर्सिटी भारतामध्ये पंजाबराव देशमुखांनी सुरू केली. ती म्हणजेच लोक विद्यापीठ. हेतू काय? तर ज्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळत नाहीये, परिस्थितीमुळे असेल किंवा ते सगळ्या साधनांपासून दूर राहत आहेत, अशामुळे असेल. ज्यांना संधी मिळत नाही, त्यांना शिक्षणाची संधी मिळवून द्यायची. म्हणजे शिक्षणापर्यंत जे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत आपण शिक्षण पोहोचवायचं. अमरावतीला त्यांनी लोकविद्यापीठ स्थापन केलं आणि त्याचं जर तुम्ही हे बघितलं त्याचं जे उद्देशपत्रिका आहे, ती जर बघितली 1950 साली राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतींच्या हस्ते ती स्थापन झालं होतं. ते काय आहेत? वाङ्मय, कला, विज्ञान, हस्तव्यवसाय व संस्कृती या ज्ञानशाखांचे सखोल अध्ययन करण्याकरता विपुल सोयी आणि सवलती उपलब्ध करून देणे. ज्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार उच्च शिक्षण घेता आले नाही, एखाद्या ज्ञानशाखेत संशोधन करता आले नाही, अशा बुद्धिमान पण कल्पक व्यक्तींना त्यांचे वय व पूर्व शैक्षणिक पात्रता लक्षात न घेता उच्च शिक्षण व संशोधन करण्यास संधी प्राप्त करून देणे. भारतात फारच थोड्या ठिकाणी किंवा विदेशातच फक्त उपलब्ध असलेल्या अभ्यासाच्या दुर्मिळ सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करणे. शेतकरी, कामकरी किंवा तत्सम व्यक्तींना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अध्ययन करता यावे व प्रशिक्षण प्राप्त करून घेता यावे या दृष्टीने उपलब्ध संस्थांची पुनर्रचना करणे व त्यांच्या कार्यकक्षा विस्तारणे. ठिकठिकाणी व विशेषतः ग्रामीण विभागात लोकांना विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेता यावे. लोकांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना, मुलांना असं म्हटलेलं नाही. आणि ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही. लोक म्हणजे कुठल्याही वयाचे लोक आणि ज्ञान म्हणजे विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेता यावे यासाठी जनता महाविद्यालय स्थापन करणे. त्यानंतर कोणत्या संस्थेत व संस्थात तसेच कोणत्याही ठिकाणी दिवसा भरणाऱ्या वर्गांशी संलग्न करून व स्वतंत्रपणे लोकांना विविध विषयांचा अभ्यास करता यावा म्हणून सकाळचे, सायंकाळचे, रात्रीचे किंवा सुट्टीच्या दिवशीचे वर्ग आयोजित करणे. ओपन युनिव्हर्सिटी. मॅट्रिक उत्तीर्ण होऊ न शकल्याने ज्यांना पुढे आपली शैक्षणिक प्रगती करता आली नाही, अशा लोकांपैकी अत्यंत बुद्धिमान व होतकरू व्यक्तींना आपली शैक्षणिक प्रगती करण्याची संधी प्राप्त करून देणे. विज्ञान संस्था स्थापन करून किंवा अन्य प्रकारे सृष्टी विज्ञानाविषयी आणि समाजशास्त्राविषयी संशोधन करण्यास लोकांना प्रोत्साहन देणे. लोकशिक्षणास सहाय्य करून आंतरराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव वाढवणे. लोकशिक्षणास सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय संस्कृतीचा प्रभाव हे शब्द महत्वाचे आहेत. उद्दिष्ट काय अशी नुसते बसल्या जागी सुचली ती लिहिली असं नाही, तर आयुष्यभर जे चिंतन करत आले ते लिहिलं. पंजाबराव देशमुख जेव्हा पुण्यात शिकायला गेले तेव्हा विदर्भातली अनेक मुलं होती. हे तरुण होते, खेड्यातला मुलगा होता, बुजलेला होता, पण फक्त विदर्भातल्या मुलांसोबत राहिले नाहीत. म्हणजे त्यात विदर्भातल्या मुलांचे असे गट होते, छोट्या छोट्या संस्था होत्या. तशा न करता त्यांनी काय केलं तर पुण्यातल्या मुलांमध्ये मिसळायला सुरुवात केली. इंग्लंडला गेले, तिथे
वेगवेगळ्या ठिकाणांवरून भारतातून आलेली जी माणसं होती, शिक्षणाने प्रेरित झालेली तरुण, त्यांचे सुभाषचंद्र बोस होते. अलियावर ज्यांचा जावई मी तुम्हाला सांगितलं, अशी माणसं होती. यांच्यासोबत ते राहिले. सतत कुठल्यातरी एका रिजनल, प्रादेशिक, जातीय अस्मितेत अडकून न पडता, आंतरराष्ट्रीय म्हणजे व्यापक पातळीवरती समाजाचं काय करता येईल आणि संस्कृती कशी विकसित होईल याचा प्रयत्न या माणसाने केला. ही व्हिजन आहे महत्वाची. आणि त्यांनी जनता महाविद्यालय स्वतंत्रपणे स्थापन केलं सुद्धा. बघा, शेवटचा मुद्दा असा आहे, सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी संस्था व विशेषतः युनेस्को यांच्याद्वारे समाज शिक्षण व सहकार यांच्या शिक्षणाच्या ज्या योजना किंवा जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, त्यांना पूरक कार्यक्रम सुरू करण्याकरता सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देणे. लोकविद्यापीठ आणि जनता महाविद्यालयातर्फे त्यांनी छोटे-छोटे अनेक कोर्सेस सुरू केले. जिथे कोणालाही ऍडमिशन घेता येईल, प्रवेश घेता येईल आणि मी म्हटलं त्या आता या उद्देश पत्रिकेत लिहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या वेळी वर्ग तयार केले, स्थापन केले. संध्याकाळचे वर्ग, सकाळचे वर्ग म्हणजे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांच्या सोयीप्रमाणे. त्याला काय म्हणायचं? ही ओपन युनिव्हर्सिटीज आहे. मुक्त विद्यापीठाचीच कल्पना आहे. ज्याला ते लोकविद्यापीठ असं म्हणतात, ती मुळात मुक्त विद्यापीठाची कल्पना आहे. दुसरं शिक्षणामधलं अत्यंत महत्वाचं पाऊल त्यांचं जे होतं, म्हणजे हे पहिलं पाऊल मी म्हणेन. शिक्षण संस्था स्थापन करणं हे मोठं काम आहेच. पण त्याच्या मागची दृष्टी कोणती आहे, ती जास्त मोठी आहे, ती जास्त महत्वाची आहे ते पाहणं, असं मी तुम्हाला सांगेन. दुसरं जे काम त्यांचं आहे शिक्षणाच्या क्षेत्रामधलं, त्यांनी 1956 साली रुरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. शिक्षण ही संकल्पनाच अत्यंत व्यापक करण्याचा प्रयत्न ते करत होते. हे लक्षात घ्या. शिक्षणाची संकल्पनाच त्यांनी अत्यंत व्यापक करण्याचा प्रयत्न केला. रुरल इन्स्टिट्यूटचं उद्दिष्ट काय होतं? रुरल इन्स्टिट्यूट ही कृषी शिक्षण देणारी संस्था होती. औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलं. ते शाळेमध्ये शिकले, महाविद्यालयामध्ये शिकले, पुस्तकी ज्ञान ते शिकले. पण त्यांच्या हे लक्षामध्ये आलं, की एकतर हेच ज्ञान फक्त घेणं आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी पुरेसं नाही. आपल्या देशाला, आपल्या समाजाला या ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानाची जोड देण्याची गरज आहे आणि ते दुसरं ज्ञान कुठलं? तर ते शेतीविषयी, कृषीविषयी ज्ञान. म्हणजे जी महात्मा गांधींची कल्पना आहे शिक्षणाबद्दलची, तिचा इथे प्रभाव आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षणाविषयीच्या कल्पनेवरती दिसतो. आणि यासाठी त्यांनी जनता महाविद्यालय आणि रुरल इन्स्टिट्यूट, जनता महाविद्यालय त्यांनी 1951 साली स्थापन केलं. 56 साली त्यांनी रुरल इन्स्टिट्यूट स्थापन केली, तेव्हा ते कृषी मंत्री होते. या 2 संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांना कोणतं शिक्षण देता येईल, त्याची नव्यानं आखणी केली. त्याची उद्दिष्ट बघा तुम्ही काय आहेत जनता कॉलेजची. ग्रामीण कला ग्रामीण कला म्हणजे हस्तकला, वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला. विज्ञान म्हणजे पारंपरिक विज्ञान आणि संस्कृती. यांच्या प्रशिक्षणासाठी छोटे-छोटे कोर्सेस तयार करणं, अभ्यासक्रम तयार करणं आणि ग्रामीण कार्यकर्ते तयार करणं. दुसरं काय? शेतकऱ्यांसाठी सांस्कृतिक आणि उद्योगधंदेविषयक शिक्षणाची व्यवस्था करणं. महाविद्यालयातील म्हणजे जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारा खेडूतांना यंत्रविशारद बनवून, यंत्रविज्ञान विशारद बनवून त्यांना उपलब्ध साधनसामग्रीद्वारा स्वतःकरता आणि देशाकरता अधिक उत्पादनक्षम बनवणं. या तऱ्हेच्या त्यांनी कल्पना शिक्षणाच्या मांडल्या. काय झालं होतं, की ते सगळ्या शिक्षणाबद्दलचा विचार करत असतानाच जगभर काय चाललं आहे, याचाही अभ्यास करत होते. 1948 साली ते जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अधिवेशनासाठी अमेरिकेला गेले होते. तेव्हा त्यांनी कृषी विद्यापीठं पाहिली. ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीची कल्पना त्यांना सुचली, ती कुठे? तर जेव्हा त्यांनी अमेरिकेमध्ये तशा प्रकारच्या विद्यापीठांचं काम कसं चालतं आणि शेतकऱ्यांसाठी ही विद्यापीठं कशी फायदेशीर आहेत ते पाहिलं. आणि मग भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा कृषी विद्यापीठांची स्थापना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचंच फलित म्हणजे आज ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी कृषी विद्यापीठं स्थापन झालेली आहेत, ती योजना मुळात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आहे. त्यापूर्वी म्हणजे भारत सरकारतर्फे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यापूर्वी छोट्या स्वरूपात तेच मॉडेल त्यांनी रुरल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अमरावतीमध्ये उभं केलं होतं. ज्यातून शेतीशी संबंधित आणि शेतीवर आधारित असणारे जे इतर व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाशी संबंधित अनेक छोटे-छोटे अभ्यासक्रम त्यांनी तयार केलेले होते. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करण्याबरोबरच शिक्षणाच्या संदर्भात, शिक्षणाच्या
संकल्पनेचा जो त्यांनी हा विस्तार केला, त्या विस्तारामुळे पंजाबराव देशमुख यांना लोकनेता म्हणावं लागतं. कारण की हे शिक्षण लोकांसाठी होतं. मुठभर लोकांसाठी नव्हतं, तर सर्वसामान्य लोकांसाठी होतं. म्हणजेच जवळ-जवळ संपूर्ण समाजासाठी होतं. आणि म्हणून त्यांना आपण द्रष्टा असं म्हणतो. म्हणून आपण त्यांना लोकनेता असं म्हणतो. पंजाबराव देशमुख यांनी ज्याप्रमाणे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हे काम केलं, त्याचप्रमाणे त्यांनी कृषीच्या, शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जी कामं केली ती महत्त्वाची आहेत. त्यातलं एक आता आपण बघितलंच, की त्यांनी कृषी विद्यापीठांची योजना भारतामध्ये राबवायला सुरुवात केली. 1952 ते 1962 या काळामध्ये ते कृषी मंत्री होते. 2 टर्म्स त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या होत्या. या काळात त्यांनी अनेक म्हणजे आता हा जो ऐतिहासिकदृष्ट्या आपण जर बघितलं तर हा जो काळ आहे तोच काळ हा भारताच्या कृषी क्रांतीच्या जडणघडणीचा काळ आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजनांची योजना लागू केल्या आणि त्यानुसार प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी उत्पादनामध्ये भारत स्वयंपूर्ण कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यावर, त्यासाठी योजना आखण्यावर त्यांनी भर दिला. याचा अर्थ असा की एकूण जो काही भारताच्या विकासाचा ब्लूप्रिंट तयार केलेला होता, त्यामध्ये कृषी, शेती ही अत्यंत महत्वाची होती. उद्योग आणि शेती या दोन्ही चाकांवरती ही योजना आधारित होती, हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये कृषी योजना किंवा कृषी क्षेत्राला अधिक महत्व आणण्याचं योगदान जर कोणाचं असेल आणण्यामध्ये योगदान, तर ते पंजाबराव देशमुखांचं आहे. कमी जमिनीमध्ये म्हणजे जमिनीची संसाधनं कमी आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शेतकऱ्यांकडे भांडवल नाही. उत्पादनाची साधनं कमी आहेत. असं असताना सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल आणि शेतामधलं उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढवता येईल याकरता सर्व पिकांमध्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी वगैरे सर्वच पिकांमध्ये काय-काय करता येईल, कुठली बियाणं नवीन आणता येतील याकरता जगभर काय संशोधन चालू आहे, हे कोणी केलं हे सगळं? हे पंजाबरावांनी केलंय. जपानी भात हा जो प्रकार आहे, तो पहिल्यांदा त्यांनी भारतामध्ये आणला. जपानी भाताचा प्रसार त्यांनी केला आणि त्यांनी स्वतः दौरे केले भारतभर, की हा भात तुम्ही लावा. जपानी भातशेतीची पद्धती त्यांनी भारतामध्ये रूढ केली आणि त्यातून मग भातशेतीचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं. जगभरात काय चाललंय म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टी जी आपण म्हणतो ती. जगभरात शेतीच्या क्षेत्रामध्ये काय-काय संशोधन होत आहे, हे बघून त्याचा अभ्यास करून ते आपल्या लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. याच्याकरता त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं होतं. 1960 मध्ये 59-60 डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 1960 जवळ-जवळ 3 महिन्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू होतं दिल्लीमध्ये. आणि हा भारताच्या इतिहासामधला, शेतीच्या इतिहासामधला एक महत्त्वाचा इव्हेंट होता. त्याचं कारण की या इव्हेंटमुळे, ह्या प्रदर्शनामुळे भारतीय एकूण सगळ्या काय म्हणूया त्याला विकासाच्या संकल्पनेमध्ये शेती हा विषय महत्त्वाचा ठरला. तो केंद्रस्थानी आला. कारण या प्रदर्शनामध्ये जगभरातले शेतकरी, कृषी उत्पादक, त्यांची उत्पादनं, कृषी संस्था सहभागी झाले होते. 35 लाख लोकांनी या 100 एकरापर्यंत पसरलेल्या प्रदर्शनाला भेट दिली होती. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षापासून रशिया, जर्मनी, पोलंड, कंबोडिया इत्यादी अनेक देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान मंडळी आलेली होती. हा काही नुसतं ही जत्रा नव्हती. त्याच्यामागे विचार असा होता, की याच्यातनं शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, भारतीय शेतकऱ्यांमध्ये, की जगात काय चाललंय ते बघा आणि आपण कुठे आहोत ते बघा. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पण पंजाबरावांनी तेच केलं, की शिक्षण हे अत्याधुनिक कसं होईल आणि त्याच वेळी ते आपल्या समाजाला उपयोगी पडेल ते कसं होईल. शेतीमध्ये पण तेच केलं, की शेती ही अद्ययावत कशी होईल आणि ती आपल्या जे काही शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गाला जास्त उपयुक्त कशी होईल. कुठली उत्पादन पद्धती त्याकरता उपयोगी पडेल. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या राबवण्यासाठी प्रयत्न केले. त्याप्रकारे धोरणं त्यांनी बदलली आणि स्वतः मंत्री झाल्यामुळे त्यांना ते बदलता पण आले. तेव्हा अशा रीतीनं या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करत असताना सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून, जो आज नाहीये दुर्दैवाने. आजचे एकूण सगळे राजकीय नेते, धोरणकर्ती मंडळी, मंत्री हे सगळे जर आपण बघितले, तर यांच्या कुठल्याही धोरणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस नसतो. पंजाबराव देशमुख मंत्री झाले म्हणून नव्हे, तर मुळातच त्यांची जी कमिटमेंट होती सर्वसामान्य माणसाची किंवा लोकांशी, त्यामुळे त्यांनी सतत सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्याच्या विकासासाठी काय करता येईल त्याचा विचार केला. ज्या प्रदेशातनं ते आले त्या प्रदेशाचा विचार करत असताना त्यांच्या लक्षामध्ये आलं, की शेतकरी
हाच इथला प्रमुख वर्ग आहे. मग शेतकऱ्यासाठी मला काय करता येईल? नावं देताना सुद्धा बघा, लोक विद्यापीठ, जनता महाविद्यालय ही नावं आहेत त्याची. लोक विद्यापीठ हा जो शब्द आहे, त्यातला लोक हा शब्द पुन्हा एकदा बघा आणि मग त्यांना आपण लोकनेते का म्हणतो, हे कळेल, की ज्यावेळी ओपन युनिव्हर्सिटीची कल्पना नव्हती कुठेही, त्यावेळी त्यांनी ती लोकांसाठी, की ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांच्याकरता शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून लोक विद्यापीठाची कल्पना मांडली. खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून रुरल इन्स्टिट्यूट त्यांनी सुरू केलं. या तऱ्हेचं काय म्हणूया त्याला एक द्रष्टेपण, काळाच्या पुढे असणारं द्रष्टेपण आपल्याला दिसतं, जे पंजाबराव देशमुख यांच्या कार्यामध्ये आढळून येतं. बघा तुम्ही, की त्यांनी जी स्वप्न पाहिली किंवा ज्या संस्था स्थापन केल्या, त्यांचीच विकसित रूपं, त्याच संकल्पना विकसित स्वरूपात आज जगात सर्वत्र वापरल्या जात आहेत. भारतामध्ये सर्वत्र वापरल्या जात आहेत. मुक्त विद्यापीठाची कल्पना असेल, कृषी विद्यापीठांची कल्पना असेल, आपल्याला याची प्रचिती नक्कीच येईल आणि म्हणून पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थानं लोकनेते होते, असं आपण म्हटलं पाहिजे. पुन्हा एकदा विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे मी आभार मानतो, की त्यांनी एका दुर्लक्षित परंतु कर्तृत्ववान नेत्याचे कार्याची महती गाण्याची संधी मला दिली आणि आपण सर्वांनी ते ऐकून घेतले त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.